हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. ब्रोकोली आवडत नाही ना? मग हा एक बाउल तुमचं ब्रोकोलीबद्दलचं मत 100% बदलेल. नो ऑइल, नो बटर, अगदी रेस्टॉरंट स्टाईलसारखं ब्रोकोली सूप अगदी 5 मिनिटात तयार होणार. आणि घरचे सगळे आणि तुम्ही या सूपवर फिदा होणार 100%. आता आपण ही ब्रोकोली छान कापून घेणार आहोत. याचा जो कडक भाग आहे तो काढून घ्यायचा आणि ब्रोकोली नंतर स्वच्छ करून आपल्याला ती तोडून 2 पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर ब्रोकोलीची फुलं, 1 कांदा, 2-3 बदाम आणि 2-3 काजू घालून आपण हे मिश्रण छान उकळून घेणार आहोत. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून. आता हे मिश्रण साधारण 3 ते 4 मिनिटात छान उकळी घेतं. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे आणि हे जे ब्रोकोली उकळलेलं पाणी आहे हे आपल्याला अजिबात टाकून द्यायचं नाही आहे. या पाण्याचा वापर आपण आपल्या सूपमध्ये करणार आहोत. कारण ब्रोकोलीचं जे सगळं सत्व आहे ते आपलं सगळं या पाण्यात उतरलं आहे आणि हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाहीये. वेट लॉस, ग्लोईंग स्किन आणि इम्युनिटी बूस्टर त्याचबरोबर अगदी टेस्टी असं सगळं एकाच बाउलमध्ये. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली ब्रोकोली छान शिजली गेलेली आहे. आता आपण हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आणि जे पाणी आपलं आहे ते पाणी थोडं थोडं यात घालून आपण याची अगदी पातळ अशी प्युरी तयार करून घेणार आहोत. आणि ही प्युरी आपल्याला अजिबात गाळायची नाही आहे. त्यामुळे अगदी फाईन असं आपल्याला हे सगळं दळून घ्यायचं आहे आणि हे अगदी व्यवस्थित असं दळलं जातं. कारण हे अगोदरच व्यवस्थित शिजलेलं असल्यामुळे हे व्यवस्थित दळून निघतं. आणि हे पाणी आपल्याला यामध्ये घालून हे सगळं व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. चला तर आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून हे वाटून घेऊया. आणि आता हे पाणी मी त्यामध्ये घातलेलं आणि आता हे पाणी घातल्यानंतर थोडं जे काही उरेल तेही आपण आपल्या सूपमध्ये घालून सूप तयार करून घेणार आहोत. हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अगदी छान फाईन पेस्ट अशी याची तयार होते. अगदी अजिबात असं काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये. व्यवस्थित अशी ही पेस्ट तयार झालेली आहे. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे ब्रोकोली हे इम्युनिटी वाढवतं. त्याचबरोबर स्किन ग्लो करण्यास मदत करतं आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. कारण यामध्ये फायबर जास्त प्रमाणात आहे. त्याचबरोबर ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे हाडं मजबूत ठेवण्यास ब्रोकोली मदत करतं आणि शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतं आणि त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयही मजबूत ठेवतं. उरलेलं सगळं पाणी आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत आणि मिक्सरचं भांडं व्यवस्थितरित्या असं साफ करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मिक्सरला लागलेलं जितकंही आपलं ब्रोकोलीचं पेस्ट आहे ती सगळी निघून जाते आणि आपल्याला वरतून असं कुठलंच पाणी घालायची गरज नाही आहे. ज्या पाण्यामध्ये आपण ब्रोकोली शिजवून घेतली आहे त्याच पाण्यामध्ये आपण सूप तयार करून घेणार आहोत. अगदी सूपची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने पाहिजे. बिलकुल जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असायला हवी. आता आपण हे सूप उकळायला ठेवूया. आता सूपला साधारण 1 ते 1.5 मिनिटात छान उकळी येते आणि उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाव चमचा इतकी काळी मिरी पावडर आणि पाव चमचा इतकंच आपल्याला चिली फ्लेक्स घालायचं आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडं प्रमाण याचं वाढवू शकता. आणि आपण अगोदर मीठ घातलेलं होतं ब्रोकोली उकडताना. त्यामुळे अगदी चवीनुसार थोडंसं मीठ आपण यात घालायचं आणि नंतर आपण टेस्ट करून याची बघू शकतो की मिठाचं प्रमाण आपण ॲडजस्ट करून घेऊया. आता आपण याला छान उकळी येऊन देऊया. 1 ते 1.5 मिनिटात याला मस्तपैकी उकळी येते आणि नंतर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि
गॅसची फ्लेम बारीक केल्यानंतर मी इथे अर्धा कप इतकं कोकोनट मिल्क घातलेलं आहे आणि कोकोनट मिल्क घातल्यानंतर आपण हे पुन्हा अर्धा मिनटं इतकं उकळून घेणार आहोत. अर्धा मिनटं उकळल्यानंतर आपलं हे सूप जे आहे ते अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता यामध्ये अगदी 1 चमचा इतकी मी फ्रेश क्रीम घातलेली आहे आणि पुन्हा आपण अर्धाच मिनटं इतकं उकळून घेऊया आणि अर्धा मिनटं उकळल्यानंतर आपलं हे रिच, क्रीमी, टेस्टी, डायट फ्रेंडली असं हे सूप तयार झालेलं आहे. आता आपण हे सूप सर्व्ह करूया. बाउलमध्ये सूप काढल्यानंतर आपण यावर फ्रेश क्रीमनी सूप गार्निश करूया आणि एन्जॉय करूया. थंडीमध्ये गरमागरम आणि त्याचबरोबर असं हेल्दी सूप पिण्याची मजा काही औरच आहे, नाही का? हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. हेल्दी राहूया, चवदार खाऊया. मी अशाच पद्धतीच्या नो ऑइल, नो बटर हेल्दी सूप रेसिपीज नियमित टाकण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच पाहत राहा आणि सपोर्ट करा. आणि हो, सूप बनवा, टेस्ट करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक छोटीशी कमेंट मला मोटिवेट करते. तुमची अशीच साथ सोबत मला कायम राहू द्या. पुन्हा भेटूया अशाच हेल्दी आणखी एका रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हॅपी रहा.